वळूयात पुढील बातमीकडे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देतील, तर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधकांनी आधीही हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा वाढवून मिळावा यासाठी आग्रही मागणी केली होती। तर या संपूर्ण आठवड्यात विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झालेले आहेत। तर आजच्या शेवटच्या दिवशी विरोधक कोणता मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात ते पाहणं महत्त्वाचं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आज सत्ताधाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना कोणता प्रश्न घेऊन विरोधक घेरू शकतात? नक्कीच आज बघितलं असेल तर शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचे आहे आणि ज्या पद्धतीनं कमी कालावधीचे असलेलं अधिवेशन, अनेक मुद्दे आजही जे आहेत ते एकंदरीतच आहेत। त्यामुळे शेतकरी असेल, मुद्दा असेल, या संपूर्ण जे मुद्दे आहेत ते मुद्दे अजूनही अधोरेखित आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर जे चर्चा होणे अपेक्षित होती या अधिवेशनाच्या कालावधीत ते चर्चा मात्र झाली नाही। मात्र आज जे आहे ते चर्चा होणार की काय यावर सुद्धा लक्ष असणार आहे, कारण की आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण अधिवेशनामध्ये जे आहेत ते बिपट असेल, कुत्री असेल, अशा वेगवेगळ्या याच्यावर चर्चा झाली, राजकीय याच्यावर चर्चा झाली। मात्र जे आहेत महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त असलेली जे आहे भाग आहेत, शेतकरी आहे, यासोबत जर बघितलं असेल तर अनेक प्रश्न जे आजही कायम आहेत, मूलभूत समस्या कायम आहेत, त्यावर कुठलीही चर्चा न होता जे आहेत ते राजकीय चर्चा झाल्यात। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर आजच्या शेवटच्या दिवशी जे आहेत या संपूर्ण चर्चेवर चर्चा होणार की काय, विरोधी पक्ष जे आहेत ते सत्ताधाऱ्याला घेरणार की काय, हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। आणि या अधिवेशन झाल्यानंतर जे आहे ते दोन पत्रकार परिषद होणार आहे, सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद होणार आणि विरोधकाची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे अधिवेशनात भेटलं काय आणि सत्ताधाऱ्यांनी खरंच महाराष्ट्राला दिलं का, हा सुद्धा एक या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे। जी तेजस, आणि या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस।